काय? मला सांगा की एकंदरीत तुम्ही प्रचार करत असताना आता टाकळी पंचायत समिती गणामध्ये आहात. आता तुम्हाला कसं म्हणजे इथं प्रतिसाद मिळतोय आहे आणि मतदार काय म्हणतायत? नमस्कार, मी नीलम महादेव दौडे. मी म्हैसाळ गटातून जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवत आहे. तर आज आमचा टाकळी या भागामध्ये अंबिकानगर या भागात आमचा प्रचार चालू आहे. तर जनतेचा प्रतिसाद चांगला आहे आणि त्या 9 तारखेला आम्हाला जनता चांगल्या प्रकारे कौल देतील असा माझा ठाम विश्वास आहे. हा विश्वास आहे. मला सांगा एकंदरीत आपण म्हैसाळच्या कन्या आहात आणि म्हैसाळमध्ये तुमचा जन्म झालाय. मग म्हैसाळची जनता तुम्हाला यावेळेला मताधिक्य जास्त देणार सगळ्यापेक्षा? हो, मी म्हैसाळचीच कन्या आहे. तर जनता माझ्या चांगल्या प्रकारे पाठीशी आहेत आणि मला ते चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त मताने म्हैसाळची लेक या नात्याने जास्तीत जास्त मताने मला ते भरघोस मताने निवडून असतील असा मला ठाम विश्वास आहे. ठाम विश्वास आहे. आज आपल्याबरोबर टाकळी पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे या सुद्धा आहेत. ताई नमस्कार. मला सांगा की एकंदरीत तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय आहे आणि पंचायत समिती गणातील आपली उमेदवारी ही किती सक्षम आहे भाजपाकडून? आज भाजपकडून आमची उमेदवारी आता प्रत्येक घराघरात जातोय तिथं आम्ही एकच वाक्य ऐकतोय, आम्ही हे भाजपकडेच आहे. आम्हाला उमेदवार पण बघायची गरज नाही का, आमचं मत हे भाजपलाच असणार आहे. 2 उमेदवार आमचे सक्षम आहेत आणि त्या सक्षम उमेदवारालाच आम्ही मत देणार आहे. हेच प्रत्येक ठिकाणी हेच आम्ही ऐकतोय. त्यामुळे प्रतिसाद खरंच जनतेचा खूप चांगला आहे आणि त्या जनतेच्या समस्या आहेत त्या जाणून घेऊन आम्ही कार्य करणार आहे, जनतेच्या पाठीमागे राहणार आहे. आता जनता आमच्या मागे आहे हे आम्हाला ठामपणे माहितीच आहे. म्हणून आम्ही निवडून येऊच आलो तरी पण आम्ही जनतेची साथ सोडणार नाहीये. त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेऊ, त्यांच्याप्रमाणे काम करणार आहे. मला सांगा एकंदरीत भाजपनं केलेली ही जी विकास कामं आहेत या विकास कामाच्या जोरावरच जनता पाठीमागे आहे? हो, भाजप आपले मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या निधीतून भरपूर गावाला सर्व काम झालेलं आहे. रोड असू दे, रस्ते असू देत, मंदिर असू देत. त्यामुळं जनता खरंच आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे जनतेचा आम्हाला खरंच खूप सपोर्ट आहे. मला सांगा नीलमताई की तुम्ही येणाऱ्या 7 फेब्रुवारीला मतदार तुम्हाला जो आशीर्वाद देणार आहेत त्या संदर्भात त्यांना काय आवाहन कराल आपण? मी जनतेला एकच आवाहन करेन की ते आता मला जे त्यांनी जास्तीत जास्त मताने मला निवडून दिले त्यांचे मी आभार मानेन आणि त्यांची जे काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्यांच्या सगळ्या समस्याचे निराकरण अगदी प्रामाणिकपणाने करेन. प्रामाणिकपणे करणार म्हणजे कुठेतरी मी म्हैसाळची लेक आहे आणि मला वाढता पाठिंबा आहे. म्हैसाळची लेक म्हणून म्हैसाळमधून मला मताधिक्य तर मिळेलच, शिवाय इतर जी गावं येतात त्या गावातून सुद्धा मला चांगलं मताधिक्य मिळेल असं आता नीलमताई महादेव दबडे यांनी सांगितलेलं आहे. आणि मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी सांगितलेलं आहे की भाजपानं जी विकास कामं केली त्या विकास कामांच्या जोरावर आम्ही जिथं जाईल तिथं आम्हाला चांगला पाठिंबा मिळतोय.